नाही नाही, काय झालं नाही, काय होत नाही, नक्कीच आपल्याला प्रशासन मदत करेल. आपण काय तर त्यांची मदतीची अपेक्षा मागू. म्हण सोलापूर शहरात काल रात्री आभाळ फाटलं आणि मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं. अनेकांच्या घरात पाणी शिरलं, संसार उघड्यावर आला. आई वडील लेकरांना कुशीत घेऊन पाण्याशी झुंज देत राहिले. घरातील संसार उपयोगी वस्तू, कष्टाने जमवलेला मालमत्ता सगळं वाहून गेलं. स्वच्छ पाण्याऐवजी घरात ड्रेनेजचं पाणी उलटलं. भारत नगरातील संभाजी शिंदे स्कूलच्या मागील जुना विडी घरकुल परिसरात पावसाने अक्षरशः रात्री थैमान घातलं. घराघरात पाणी घुसून धान्य, कपडे, फर्निचर पाण्याखाली गेलं. इतकंच नव्हे तर परिसरातील छोटे छोटे विडी कारखानेही पाण्यात गेले. लाखो रुपयांचं नुकसान, कच्चा माल, तयार माल, मशिनरी वाहून गेल्याने शेकडो कामगारांचा रोजगार आता धोक्यात आलाय. रात्रभर जागून पाणी काढणं, पण संसार उद्ध्वस्त झाला. आता कारखाने उद्ध्वस्त झाल्याने उदरनिर्वाहही थांबलाय. प्रशासनाने तातडीने मदत करावी असं आवाहन संबंधित परिसरातील नागरिक हात जोडून करतायत. पण या सगळ्यांच्या विरुद्ध बाजूला लोकप्रतिनिधी, अधिकारी आलिशान बंगल्यामध्ये सुख निद्रेत बुडालेत. नागरिकांच्या डोळ्यात अश्रू होते, पण सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात मात्र शांत झोप होती. सोलापूरकर विचारतायत, वादळ पावसाला थांबवणं कुणाच्याही हातात नाही, पण सोलापूरकरांच्या या आक्रोशाला प्रतिसाद देणं ही जबाबदारी सत्ताधाऱ्यांची आहे, प्रशासनाची आहे. ते दोघेही आता गायब आहेत. ही परिस्थिती सुधारण्यासाठी प्रशासन, सत्ताधारी आपली जबाबदारी निभावणार आहेत का? नगरमध्ये बघा पाऊस पडलेले, सगळ्यांच्या घरात पाणी शिरलेले. लहान लहान पोरं सगळे आम्ही उभा राहिलेले आहे 2 वाजल्यापासून रात्री. म्हणजे आता तुमच्या घरात सगळं पाणी आहे? सगळं पाणीच बघा आमच्या घरात. या ठिकाणी आपण पाहू शकतो की हे जे दृश्य आहे भारत नगर परिसरातील संभाजी शिंदे स्कूलच्या पाठीमागं जुना विडी घरकुल सोलापूर, आणि अतिशय भयानक परिस्थिती, पूर्ण घरामध्ये पाणी गेलेलं चित्र या ठिकाणी दिसत आहे. या ठिकाणी संसार उपयोगी जे साहित्य आहेत ते साहित्य सुद्धा पाण्यामध्ये गेलेलं दिसत आहेत. अतिशय भयानक परिस्थिती या ठिकाणी आपण पाहू शकतो की संसार पाण्याखाली गेलेलं या ठिकाणी दिसत आहे. काका, रात्री किती वाजेपासून? रात्री 1:45 पासून चालू झालं, तेव्हापासून पाऊस फुल पडला. मग लगेच 1 तासामध्ये सगळं भारतनगरमध्ये सगळं घरामध्ये पाणी घुसला, पूर्ण घरामध्ये? पूर्ण घरामध्ये. आणि तुम्ही 2 वाजल्यापासून? आम्ही जागृत आहे. पाणी सांडत आम्ही सकाळपर्यंत जागून करतच बसलो आम्ही. इथले नगरसेवकांना पण गेल्या वर्षी मी कळवलं, काय बघू करू असं त्यांनी आश्वासन देत आम्हाला असं दिवस आतापर्यंत आलेलं सांगितले. या ठिकाणी आपण नागरिकांची जे प्रतिक्रिया या ठिकाणी आपण जाणून घेतलेल्या आहेत, आणि अतिशय भयानक परिस्थिती या ठिकाणी पाहायला भेटत आहे. आणि तिने नगरसेवकाला पण सांगितलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि नक्कीच त्यावरती नगरसेवक जे असतील नक्कीच कारवाई करतील. अतिशय जे संसार उपयोगी जे साहित्य आहे ते पाण्याखाली गेलेलं या ठिकाणी दिसत आहे. आणि परिस्थिती खूप अवघड होत चाललेली. या ठिकाणी बिडी कारखान्यामध्ये सुद्धा पाणी गेलेलं दिसत आहे. हे नागरिक त्या कारखान्यातून पाणी काढताना आपल्याला चित्र दिसत आहे. या ठिकाणी आपण बघू शकता की संभाजी शिंदे स्कूलच्या पाठीमागं भारत नगर ओळखला जाणारा हा परिसर, अतिशय खतरनाक परिस्थिती, पूरजनक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि रात्रभर पावसाचं थैमान या ठिकाणी घातलेलं आहे. आणि पावसाचं प्रमाण जास्त असल्या कारणानं त्या सर्व इथल्या परिसरातील भागातील लोकांच्या घरामध्ये सुद्धा
पाणी गेल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता की कामगाराचा एरिया म्हणून ओळखला जाणारा जुना विडी घरकुल परिसरामध्ये अतिशय भयानक परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे। या ठिकाणी जे संसारोपयोगी साहित्य आहे ते सुद्धा पाण्याखाली गेल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं या घराची परिस्थिती या पाण्यामुळे निर्माण झालेली आहे। आणि मला इथल्या नगरसेवकांना सर्वांना इथल्या प्रशासनाला जागरूक करायचं आहे। या प्रशासनाने या सर्व परिसरातील ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्या सर्व नुकसान भरपाई या प्रशासनाने द्यावी। या ठिकाणी आपण पाहू शकतो की नागरिकांच्या ज्या प्रतिक्रिया आहे या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। दादा कधीपासून पाऊस झालेला आहे? रात्री 12:15 चालू आहे। चालू आहे पाऊस चालूच आहे ते सगळं। रात्रभर आम्हाला झोप नाही, काय नाही, पाणीच पाणी असल्यामुळे झोप नाही आणि रोडवर सगळे खड्डे झालेले पूर्ण भरले। आणि तुमच्यामध्ये रोड आहे का? रोड केलेले या ठिकाणी आपण पाहू शकता की रोड पण नाहीये। ड्रेनेज लाईनची सुविधा ड्रेनेज लाईनची सुविधा आहे, परंतु ते पाईपलाईन म्हणजे ते गाळ काढण्यासाठी कोणी येत नाही। या ठिकाणी अशा प्रतिक्रिया या ठिकाणी नागरिक देत आहेत आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे। दादा म्हणजे पूर्ण काय काय साहित्य भिजलेलं आहे? कपाट बिपाट भांडे सगळं वाहून गेले। म्हणजे या ठिकाणी हा कामगाराचा एरिया ओळखला जाणारा परिसर अतिशय त्या ठिकाणी भयंकर परिस्थिती आहे। इथल्या प्रशासनाने लवकरात लवकर या ठिकाणी त्यांना मदत करावी। असं बिड्या केलेल्या आमच्या आजी आहे हे बिड्या केले तर संध्याकाळी असं झोपले तर पण बिड्या सगळं वाहून गेले। या ठिकाणी आपण पाहू शकता की जुना विडी घरकुल परिसरामधील जास्तीत जास्त विडी कामगार आहेत आणि विड्याचा व्यवसाय या ठिकाणी ते करतात। लूप कामगार सुद्धा या ठिकाणी आहेत, त्यांचं पूर्ण साहित्य पाण्याखाली वाहून गेलेलं आहे अशा त्यांच्या प्रतिक्रिया आहेत। प्रशासनाला विनंती आहे की इथल्या परिसरातील सर्व नागरिकांना ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी सर्व प्रशासनाला सर्व नागरिकांकडून विनंती आहे।